नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे डायरिया, म्हणजे जुलाब होणे, नंतर अतिसार म्हटलं जातं त्याला, हगवण लागणे म्हटले जाते. तर मलविसर्जन अनेक वेळा पाण्यासारखे झाले म्हणजे त्याला जुलाब असे म्हटले जाते. सरासरी 3 ते 4 वेळा संडास पातळ झाली तर त्याला जुलाब म्हटले जाते. जुलाब तीव्र स्वरूपाचे असू शकतात किंवा अनेक दिवसापासून ते इन्फेक्शन असू शकते. तर अन्नामधून आणि स्टमक, लिव्हर, पॅनक्रिया, इंटेस्टाईन यामधनं रोज द्रव पाझरत असतात आणि ते मिळून साधारणपणे 10 लिटर होतात. जर हे द्रव पदार्थ नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाझरून जर मोठ्या आतड्यामध्ये साठत असतील आणि मोठ्या आतड्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे ते बाहेर काढण्यासाठी संडास लागण्याची तीव्र इच्छा होते, त्याला जुलाब लागणे असे पण म्हटले जाते. आता जुलाब होणे म्हणजे डायरियाची लक्षणे काय आहेत, तर पातळ पाण्यासारखे जुलाब होणे, त्यानंतर पोटामध्ये दुखणे, मळमळ होणे, उलटी, उचमळणे आणि जास्त करून अन्नावरची वासना निघून जाणे, शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडणे, त्यानंतर डोके दुखणे, चक्कर येणे, ताप येणे अशी डायरियाची म्हणजे जुलाब लागण्याची लक्षणे असतात. तर ह्याला कारण काय असते बघा, तर प्रमाणापेक्षा जास्त खाणे, जास्त खाल्ल्यामुळं काय होतं, अपचन होतं, अजीर्ण होतं. मग त्यामुळं काय होतं, पोटामध्ये तसेच अन्न सडलं जातं आणि टॉक्सिक पदार्थ निर्माण होतात. मग ते शरीराला बाहेर काढण्यासाठी जास्त कष्ट करावं लागतं, त्यामुळं जुलाबाच्या स्वरूपामध्ये ते बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू होते, त्यामुळे पण जुलाब लागतात. त्यामुळे त्यानंतर विरुद्ध अन्न जर खाण्यात येत असेल तरी सुद्धा त्याची टॉक्सिक निर्माण झाल्यामुळे सुद्धा जुलाब होतात. आतड्यामध्ये सडण्याची क्रिया जर वारंवार होत असेल तरी सुद्धा आपल्याला नेहमी जुलाब व्हायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर जर आतड्यावर सूज असेल किंवा एखाद्या अँटीबायोटिकचा जर साईड इफेक्ट असल्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात. त्यानंतर जर पोटामध्ये जंत असतील, पोट साफ व्हायचे औषध जर वारंवार घेत असतील त्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात. त्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, फंगस इन्फेक्शन असेल, दूषित पाणी, हवा, त्यानंतर फूड पॉइझनिंग, जर चुकीचे अन्न म्हणजे जे काय बाधित अन्न जर खाल्लं तरी सुद्धा आपल्याला जुलाब लागू शकतात. काय फूड ॲलर्जी, एखाद्या अन्न घटक जर आपल्या खाण्यात आला तरी सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात. कॅन्सरच्या रुग्णाला सुद्धा वारंवार संडास होण्याची त्रास असू शकतो. त्यानंतर भीती वाटणे, काळजी, अचानक धक्का बसला असेल तरी सुद्धा जुलाब होतात. स्प्रू सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, तो त्रास असेल तरी सुद्धा वारंवार जुलाब होतात. त्यानंतर कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता असेल, जर वारंवार पोट साफ न व्हायचा प्रॉब्लेम जर असला तर तो मळ म्हणजे संडास जे कडक झाली असते बाहेर काढण्यासाठी शरीराला सारखं एक प्रकारचे सिग्नल देते, म्हणजे त्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब लागू शकतात. तर विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के ह्याचा जर अभाव वारंवार असेल त्यामुळे सुद्धा जुलाब लागतात. अशक्तपणा, कमजोरी, पाचन शक्ती कमजोर असल्यामुळे सुद्धा होतं. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, शरीरामध्ये कोरडेपणा, पाण्याची कमतरता असेल, असे बरीच कारण आहेत. त्यावर उपचार बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण लंघन करणे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जुलाब लागले त्या दिवशी उपवास करणं गरजेचं आहे. त्या दिवशी ताक जास्त प्रमाणात घेणं गरजेचं आहे. ताकामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला फरक पडतो. गाजर, डाळिंब, आंब्याची कोय वाळवून त्याची पावडर जर 1-1 चमचा आपण घेतली तरी सुद्धा आपल्याला जुलाबापासून आराम मिळू शकतो. त्यानंतर लसूण, जर जंतामुळे जुलाब होत असेल तर कच्चा लसूण आहारात समावेश करा. त्यानंतर भाताची पेस्ट द्या, नारळ पाणी द्या, ORS लिक्विड देणं गरजेचं आहे, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होऊ शकतो. त्यानंतर इमर्जन्सीसाठी तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ओफ्लॉक्स ओजेड टॅबलेट किंवा नॉरफ्लॉक्सिजेड टॅबलेट सकाळ संध्याकाळ घ्या. टॅबलेट सायक्लोप्लॉम सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या.
टॅबलेट अँडियल किंवा लोपामाइड सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर डॉम्पॅन गोळी आहे, जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ 1 तास घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ORS लिक्विड 1 लिटर पाण्यामध्ये 1 पॅकेट मिसळून असं थोडं थोडं वरचे वर पिणं, त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन मेंटेन होऊन जाईल आणि आपल्याला जुलाब, डायरिया यापासून लवकर आराम मिळेल.